महत्त्वाची बातमी। भोंदू खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झालाय, त्यामुळे कॉल, चॅट आणि व्हिडिओ सगळं समोर येणार आहे। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता आहे। खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर झाल्याची माहिती आहे। खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते। खरातचा मोबाईलचा डेटा हा रिकव्हर झालेला आहे। ज्यावेळेला त्याच्यावर कारवाई झालेली होती त्यावेळेला त्याने फोटो, व्हिडिओ जे आहे ते सर्व काही डिलीट केलेलं होतं। मात्र तपास यंत्रणांकडून त्याचा कसून तपास सुरू आहे। तो जे इक्विपमेंट्स वापरायचा त्याची कसून तपासणी जी आहे ती केली जाते आणि आता त्याचा मोबाईल डेटा रिकव्हर झालेला आहे। कॉल, चॅट, व्हिडिओ सगळं आता समोर येणार आहे। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता आहे। खरातचा डिलीट मोबाईल डेटा आता रिकव्हर झाल्याची माहिती मिळतेय। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट, फोटो आणि व्हिडिओ हे डिलीट केलेले होते। खरातच्या मोबाईलचा डेटा मात्र आता रिकव्हर झालाय, त्याच्यामुळे आता कॉल, चॅट आणि व्हिडिओ समोर येणार आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। पवन, नक्कीच आपण जर बघितलं तर अनेक महिलांची लैंगिक छळवणूक करणारा भोंदू अशोक खरात जो आहे त्यांनी आपला मोबाईलमधला जो डेटा आहे तो डिलीट केलेला होता आणि आता हा संपूर्ण डेटा जो आहे तो रिकव्हर झाल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान फॉरेन्सिक टीमच्या ज्या तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं हा संपूर्ण डाटा जो आहे तो रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भोंदू अशोक खरात याचे जे काही डर्टी कारनामे आहेत ते आता या निमित्तानं समोर येणार आहे। दरम्यान आज भोंदू अशोक खरात याला 5व्या गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यावेळी या संपूर्ण प्रकरणावरती युक्तिवाद होऊन पुन्हा एकदा SIT जे आहे तो भोंदू खरातचा ताबा मागू शकते। त्यामुळे आता ह्या जो भोंदू अशोक खरात याचा मोबाईल डाटा जो रिकव्हर झालेला आहे त्यामध्ये तो कुणासोबत संपर्क साधत होता, कुणाच्या संपर्कात होता, त्यांनी जे काही चॅट्स डिलीट केलेले होते, त्याचबरोबर काही नंबर जे आहेत ते सांकेतिक कोडमध्ये देखील त्यांनी सेव्ह केलेले होते, विशिष्ट नावाने सेव्ह केलेले होते। याचा संपूर्ण तपास जो आहे तो SIT कडनं आता केला जाणार आहे आणि त्यामुळे आज भोंदू अशोक खरात याला ऑनलाईन VC द्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि यावेळी हा संपूर्ण प्रकारे युक्तिवाद जो आहे तो होणार आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद पवन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।